मुंबई, जिथं प्रत्येक सकाळ एका नव्या धावपळीने सुरू होते. रस्त्यांवरची वाहतूक, हॉर्नचा कर्कश आवाज आणि त्यातही मुंबईची खरी ओळख म्हणजे तिची लोकल ट्रेन. ही ट्रेन म्हणजे फक्त वाहतूक नाही, तर लाखो लोकांच्या आयुष्याचा ठेका. पण या धावपळीत, या गर्दीत एक गट असा आहे जो रोज या ट्रेन मधून प्रवास करतो, पण त्यांच्या मनात सतत एक भीती दडलेली असते. कोण आहेत ते लोक? तर या आहेत गरोदर माता, ज्या आपल्या बाळाला सांभाळत, स्वतःला सावरत या लोकलच्या गर्दीतून प्रवास करतात. त्यापैकीच एक आहेत काजल राजपूत. त्यांची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये. कधी विचार केलाय का, सकाळी सूर्य उगवतो आणि मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर लोकांचा लोंढा उसळतो. कल्याण, ठाणे, बदलापूर, कर्जत, कसारा, कित्येक किलोमीटरचा प्रवास करून लाखो लोक आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचतात. पण या सगळ्या धावपळीत एक गरोदर स्त्री जेव्हा या ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्या मनात काय चाललेलं असेल? ती फक्त स्वतःसाठी नाही, तर तिच्या पोटात वाढणाऱ्या जीवासाठी ही लढत असते. काजल राजपूत यांची हीच कहाणी आहे, जी मुंबईच्या लोकल ट्रेनच्या गर्दीतून रोज लढत आहे. काजल राजपूत, वय 27, कल्याणला राहणारी एक नोकरदार महिला. त्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाजवळ एका बँकेत काम करतात. आता त्या 8 महिन्यांच्या गरोदर आहेत. पण तरीही दररोज कल्याण ते CSMT हा 51 किलोमीटरचा प्रवास लोकल ट्रेननेच करतात. का? कारण त्यांच्यासाठी हा एकमेव परवडणारा आणि जलद पर्याय आहे. पण हा प्रवास तितका सोपा नाही. सकाळी 8:45च्या सुमारास कल्याण स्टेशनवर पोहोचणाऱ्या काजल यांना ट्रेन मध्ये चढणं हेच एक युद्ध आहे. महिला डब्यातील गर्दी इतकी असते की अनेकदा त्यांना ट्रेन मिळतच नाही. मग कसं बस चढल्या तर बसण्याची जागा मिळेलच याची खात्री नसते. काजल सांगतात, 8 महिन्यांपासून मी असाच प्रवास करते. गरोदरपणा त्या गर्दीतून जाणं खूप कठीण आहे. सकाळी 7 ते 10 आणि संध्याकाळी 5 ते 9 ही पीक अवर्स. पण ऑफिसची वेळ ही याच वेळेत असते. ट्रेन मध्ये चढता आलं नाही तर ऑफिसला उशीर होतो आणि गरोदर असूनही मला अनेकदा उभं राहूनच प्रवास करावा लागतो. मळमळ, अंगदुखी, उलटी येणं हे सगळं सहन करत गर्दीत श्वास घेणं ही कठीण होतं. मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. यात महिलांचं प्रमाणही मोठं आहे. पण गरोदर महिलांसाठी कोणतीही विशेष सोय नाही. महिला डबे असले तरी तिथली गर्दी इतकी असते की मोकळा श्वास घेणं ही अवघड होतं. काजल सांगतात, पहिल्या 3 महिन्यात मला उलट्या होत होत्या. पोटाला धक्के लागणं, पायावर पाय पडणं हे सगळं रोजचं आहे. जागा मिळाली नाही तर 1.5 तास उभं राहावं लागतं. लोकांना सांगू शकत नाही की मला जागा द्या, कारण सगळेच थकलेले असतात. अनेकांचं म्हणणं आहे की गरोदर महिलांनी प्रसूती रजेचा वापर करावा, पण ही रजा फक्त 6 महिन्यांची असते. त्यामुळे बऱ्याच महिला ती डिलिव्हरीच्या वेळी आणि बाळाच्या संगोपनासाठी राखून ठेवतात. मग 8व्या-9व्या महिन्यापर्यंत त्यांना असाच प्रवास करावा लागतो. काजल म्हणतात, प्रश्न फक्त माझ्या आरामाचा नाही, तर माझ्या बाळाच्या सुरक्षेचाही आहे. काजल आणि इतर अनेक महिला प्रवाशांची मागणी आहे की गरोदर महिलांसाठी लोकल ट्रेन मध्ये किमान एक जागा राखीव असावी. महिलांच्या डब्यात 1-2 सीट्स गरोदर महिलांसाठी राखीव असतील तर आम्ही हक्काने ती मागू शकतो. सध्या गर्दीत कुणाला सांगणार? सगळ्यांनाच त्रास होतो, पण आमच्यासाठी बाळाची सुरक्षा महत्वाची आहे, असं काजल म्हणतात. याशिवाय महिला प्रवाशांसाठी डब्यांची संख्या वाढवण्याची ही मागणी आहे. अनुराधा चव्हाण, एक प्रवासी, सांगतात, गर्दी इतकी असते की चढणं ही कठीण होतं. मग आम्हाला उलट दिशेने जाऊन रिकाम्या ट्रेनने परत यावं लागतं. गरोदर महिलांसाठी राखीव जागा असतील तर त्यांना सुरक्षित प्रवास करता येईल. वृषाली गावडे, ज्यांना स्वतः कॅन्सर आणि अँजिओप्लास्टीचा त्रास आहे, त्या म्हणतात, आम्हाला लवकर निघावं लागतं, पण तरीही त्रास होतो. नोकरी सोडणं परवडत नाही, मग कसंही करून प्रवास करावा लागतो. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितलं की सध्या गरोदर महिलांसाठी राखीव जागा नाही, पण त्यांना दिव्यांग डब्यातून प्रवास करण्याची परवानगी आहे. असा प्रस्ताव आला तर आम्ही विचार करू, असं ते म्हणाले. पण प्रश्न असा आहे की 2023 मध्ये मुंबई लोकल मध्ये 2590 जणांचा अपघातात मृत्यू झाला. दररोज सरासरी 7 मृत्यू आणि 2041 जखमींची आकडेवारी सांगते की हा प्रवास किती धोकादायक आहे. त्यात गरोदर महिलांसाठी विशेष सोयी नसणं हे चिंतेचं आहे. मुंबईची लोकल ट्रेन ही खरंच तिची लाईफलाईन आहे, पण या लाईफलाईन मधून प्रवास करणाऱ्या गरोदर महिलांचा विचार कोण करणार? त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या बाळाच्या सुरक्षेसाठी काही पावलं उचलणं गरजेचं आहे. मग ती राखीव जागा असो की महिला डब्यांची संख्या वाढवणं,
कारण ही फक्त काजलची कहाणी नाही, तर लाखो गरोदर महिलांचा हा संघर्ष आहे. त्यांच्या प्रवासात थोडासा दिलासा मिळाला तर त्या आपल्या बाळाला आणि स्वतःला जास्त सुरक्षित ठेवू शकतील. तुम्हाला काय वाटतं? गरोदर महिलांसाठी लोकल ट्रेन मध्ये राखीव जागा असावी का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.